जरा थांबा. जर तुमची रास मेष असेल किंवा तुमच्या घरातील कोणाची रास मेष असेल तर पुढचे काही तास आणि येणारे काही दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार आहेत. असं काहीतरी घडणार आहे ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या स्वप्नात केली नसेल. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण रक्षाबंधनला मेष राशीच्या कुंडलीत असा एक अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर ग्रहांचा महायोग तयार होतोय, जो गेल्या कित्येक शतकात बनला नव्हता. पण मंडळीनो, शास्त्र काय सांगतं माहितीये का? जिथे प्रचंड प्रकाश असतो ना, तिथेच सर्वात गर्द आणि भयंकर अंधारही लपलेला असतो. एक असा धक्कादायक खुलासा आज मी करणार आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जवळची, तुमच्या ताटात जेवणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे असं काही कट रस्ते ज्यामुळे तुमचं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकतं. हे मोठं अरिष्ट आहे की नशिबाची साथ? एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण संसार उघड्यावर येऊ शकतो का? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मी मेष राशीच्या आयुष्यातील असे 10 धक्कादायक खुलासे, 3 कडक नियम आणि शेवटी एक असा रामबाण उपाय सांगणार आहे, जो तुमच्या भविष्यासाठी ढालीसारखा काम करेल. हा व्हिडिओ फक्त पाहायचा नाही, तर यातला प्रत्येक शब्द लिहून ठेवायचा आहे. जर व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर येणाऱ्या संकटाला तुम्ही स्वतः आमंत्रण द्याल. चला तर मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळीनं कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका मोठ्या आनंदाच्या बातमीने. पहिला आणि सर्वात मोठा बदल घडणार आहे तुमच्या खिशावर आणि तुमच्या बँकेच्या खात्यावर. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि या रक्षाबंधनला मंगळाची स्थिती अशी काही बनते की तुमचा अडकलेला पैसा अचानक मोकळा होणार आहे. मंडळींनो, सांगायचं जर झालं ना तर समजा 5 ते 6 वर्षापूर्वी तुम्ही एखाद्या मित्राला, नातेवाईकाला मोठी रक्कम दिली होती. तो फोन उचलत नव्हता, पैसे बुडाले असे समजून तुम्ही आशा सोडून दिली होती ना. अगदी तोच माणूस या काळात स्वतःहून समोरून फोन करेल किंवा जुन्या जमिनी जुमल्याचे अडकलेले वाद अचानक तुमच्या बाजूने सुटतील. कोर्ट कचेरीमध्ये जे काही तुमचे वाद असतील ना, ते अचानक तुमच्या बाजूने सुटून जातील. पण यातला गुप्त असा आहे की हा पैसा उघडपणे नाही तर एक गुप्त मार्गाने तुमच्याकडे येईल. तुम्हाला स्वतःला प्रश्न पडेल की अरे, अचानक एवढा पैसा आला कसा? पण सावध राहा, जितक्या वेगाने पैसा येईल तितक्याच वेगाने तो चुकीच्या जागी खर्च होण्याची शक्यता आहे. पण मंडळींनो, पैसा तर आला, पण ज्या घरात गुप्त शत्रू ठाण मांडून बसले असतील तिथे पैसा टिकेल का? याचं उत्तर दडलंय तुमच्या दुसऱ्या मुद्द्यात. ते पण सांगते. तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूचा विनाश. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात जे तोंडावर गोड बोलतात, तुमच्यासोबत चहा पितात, पण पाठीमागे तुमचीच बदनामी करतात. हा कसा पुढे चाललाय या विचाराने त्याचा जळफाट होतो. या 28 ऑगस्टच्या रक्षाबंधनानंतर निसर्गाचा असा एक नियम लागू होणार आहे की सर्व शत्रू, म्हणजे तुमचे जे काही गुप्त शत्रू, स्वतःच खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणार आहेत. तुम्हाला काही करायची गरज देखील पडणार नाही. एखादा सहकारी ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात वरिष्ठांचे कान भरत असेल तर त्याचा एखादा मोठा घोटाळा बाहेर येईल आणि तो स्वतःच अडचणीत सापडेल. फक्त शांत राहा, महादेवाची लीला पहा. शत्रू स्वतःहून तुमच्यासमोर गुडघे टेकील आणि जेव्हा शत्रूचा पराभव होताना तेव्हा बंद पडलेल्या करिअरचे दरवाजे कसे उघडतात ते आता तिसऱ्या मुद्द्यात ऐका. तुमच्या करिअरमधील यू-टर्न विचार करा. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय, ओव्हर टाईम करताय, पण क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जाते. प्रमोशन अडकले, पगार वाढत नाही, नवीन बिझनेस सुरू करायचा पण भांडवल नाही, बरोबर ना? पण या श्रावणात असा एक फोन कॉल येईल, एक अशी अचानक ऑफर तुमच्या हातात पडेल जी तुमचं पूर्ण करिअर बदलून टाकेल. लोक थक्क होऊन विचारतील, अरे, अचानक या माणसाचं नशीब कसं रातोरात कसं बदललं? हा काळ तुमच्या बंद नशिबाची कुलूप उघडणारा ठरणार आहे. करिअरमध्ये तर चमत्कार घडणारच आहे, पण या रक्षाबंधनला भावा बहिणीच्या नात्यात एक गूढ घटना घडणार आहे. काय आहे ती घटना?
मंडळीनं 28 ऑगस्टच्या रक्षाबंधनाशी जोडलेला आहे. या सणाला मेष राशीच्या भाऊ बहिणीच्या नात्यात एक अशी घटना घडणार आहे जी यापूर्वी कधीच घडली नव्हती. तुमचे भाऊ किंवा बहीण तुम्हाला अशी एक भेटवस्तू किंवा एक असा गुपित सल्ला देतील जो तुमच्या भविष्यासाठी सोन्याहून पिवळा ठरेल. समजून घ्या, तुमच्या बहिणीने किंवा भावाने सहज बोलता बोलता दिलेली एखादी आयडिया किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गुप्त गोष्ट तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी एका चुटकीसारखी दूर करू शकते. हे नातं फक्त रक्ताचं उरणार नाही, तर पूर्वजन्मांच्या ऋणाशी जोडलेलं आहे. याचा प्रत्यय तुम्हाला या दिवशीच येईल. आणि या काळात मंडळींनो, समजा तुमचा असा एक दबदबा निर्माण होणार आहे जो पाहून तुमचे विरोधक हात जोडतील. समाजात वाढणारी तुमची कॉलर आणि प्रतिष्ठा, आतापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला तुच्छ लेखलं होतं, कौटुंबिक कार्यक्रमात किंवा सोसायटीमध्ये तुम्हाला बाजूला सारलं होतं, तेच लोक आता स्वतःहून चालून तुमच्या घरी सल्ल्यासाठी येतील. समाजात, राजकारणात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अचानक एखादं मोठं पद किंवा मोठी जबाबदारी मिळेल. तुमचे शब्द लोक प्रमाण मानतील. पण लक्षात ठेवा, अधिकार मिळाला की अहंकार येतो. जर अहंकार केला तरीही मिळालेली प्रतिष्ठा टिकवणं कठीण होईल. मंडळीनं, व्हिडिओच्या सर्वात भयंकर थरथरक आणि तुम्हाला हादरवून टाकणारा भाग सुरू होतोय. इथून पुढचा एकही सेकंद स्किप करू नका. ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे गळफास तयार करते. हा मुद्दा तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. तुमच्या कुटुंबातील, तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातील किंवा अगदी व्यवसायातील अशी एक व्यक्ती ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातले सगळे क्रेडिट्स किंवा सगळे सिक्रेट सांगितले आहेत, ज्याला स्वतःच्या भावाप्रमाणे मानलं, तीच व्यक्ती रक्षाबंधनानंतर तुमच्या विरोधात एक मोठं कट रस्ताना पकडली जाईल. जेव्हा या व्यक्तीचा बुरखा फाटेल ना, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा माणूस माझ्याशी असा का विश्वासघात करू शकतो. पण देवाची कृपा, समजा ही गोष्ट वेळेत बाहेर येईल आणि तुम्ही एका मोठ्या नुकसानीपासून वाचाल. पण या विश्वासघातीची पूर्वकल्पना निसर्ग तुम्हाला आधीच देणार आहे. कशी, ती 7व्या मुद्द्यात ऐका. रक्षाबंधनाच्या दिवसात मेष राशीच्या लोकांनी रात्री 1 ते पहाटे 4च्या दरम्यान अचानक जागेल किंवा तुम्हाला असं वाटेल की रूममध्ये कोणीतरी उभा आहे का, कोणाची तरी सावली दिसल्यासारखं वाटेल. घाबरू नका, ही कोणती नकर्मक भूत प्रेत नाही. शास्त्र सांगतं की तुमच्या कुलदेवतेचे आणि तुमच्या पितरांचे थेट संकेत आहेत. जर तुम्हाला वारंवार स्वप्नात पाणी, महादेव किंवा एखादा मोठा अपघात दिसत असेल तर निसर्ग तुम्हाला येणाऱ्या संकटाची ढाल बनण्याचे संकेत देतोय. या संकेताकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. आणि हे संकेत जर तुम्ही ओळखले नाहीत तर आरोग्याबाबत काय धोका निर्माण होऊ शकतो ते 8व्या मुद्द्यात पहा. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. रक्ताचा आणि अपघाताचा कारक मानला जातो. या काळात विशेषतः मंगळवार आणि शनिवारी वाहनाने प्रवास करताना अत्यंत सावधान राहा. एक लहानशी चूक आणि मोठा फटका, घाईघाईत गाडी चालवणे, सिग्नल तोडणे किंवा मोबाईलवर बोलत गाडी चालवणे तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव्या लागू शकतात. अचानक रक्तदाब वाढणे, BP किंवा डोक्याला किरकोळ दुखापत होण्याचा योग दिसतोय. त्यामुळे या दिवसात आरोग्याची तडजोड करू नका. फक्त आरोग्यच नाही तर घरातील शांतता भंग करणारा एक स्फोट तुमच्या वाट्याला येऊ शकतो. मंडळीनो, अचानक क्षुल्लक कारणावरून घरात मोठे वाद निर्माण होतील. मिठावरून किंवा टीव्हीच्या रिमोटवरून सुरू झालेला वाद थेट कोर्ट कचेरीच्या पर्यंत जाण्याची शक्यता निर्माण होईल. याच मुख्य कारण काय असेल तर माहिती आहे का? भूतकाळातील लपलेले एखादं गुप्त सत्य बाहेर येणं, कोणाच्या तरी जुन्या पैशाचा व्यवहार, जमिनीचे गुपित किंवा लपलेली चूक घरातील सर्वांसमोर येईल. अशावेळी रागाच्या भरात कोणतीही टोकाचं भूमिका घेऊ नका. शांत राहा, नाहीतर बनलेला संसार तुटायला वेळ लागणार नाही. आणि या सगळ्या गोंधळात तुम्हाला आणखी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, ते म्हणजे आर्थिक फसवणूक. मंडळीनो, या काळात तुम्हाला काही लोक भेटतील जे म्हणतील इथे 10,000 लावा, महिन्याला दुप्पट मिळतील. शेअर मार्केटचे फेक कॉल येतील किंवा लॉटरीचे आमिष दाखवले जाईल. जर तुम्ही हावरटपणा करून किंवा कोणाच्या सांगण्यावरून आंधळेपणाने मोठी रक्कम गुंतवली तर तुमचे कष्टाचे पैसे कायमचे बुडतील. रक्षाबंधनाआधी किंवा नंतर कोणालाही जामीन राहू नका आणि कोणालाही मोठं कर्ज देखील देऊ नका. हा वेळ पैसे साठवण्याचा आहे, जोखीम घालण्याचा नाही. आणि 10 मोठे खुलासे पाहिले. आता या संकटातून स्वतःचा बचाव कसा करायचा, कोणते नियम पाळायचे ते पुढच्या 5 मिनिटात अत्यंत लक्ष देऊन ऐका. आता
या सर्व अरिष्टातून वाचवण्यासाठी तुम्हाला 3 कडक नियम पाळावेच लागतील. पहिला नियम, 28 ऑगस्ट रक्षाबंधनला काळ्या रंगाचे कपडे, काळा धागा किंवा काळ्या रंगाची राखी चुकूनही वापरू नका. काळा रंग शनीचा आहे, जो मेष राशीच्या मंगळाचा शत्रू आहे. या दिवशी लाल, केशरी किंवा पिवळ्या रंगाचीच राखी वापरा. मंडळींनो, श्रावणातील उर्वरित दिवसात मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे टाळा. तामसिक अन्नामुळे मंगळ कोपतो आणि घरात वाद वाढतो. कोणालाही न सांगता, अगदी तुमच्या घरातल्याही न सांगता एखाद्या गरजू किंवा अपंग व्यक्तीला लाल वस्त्र, गूळ किंवा अन्नाचं दान करा. हे गुप्तदान तुमच्यावर येणारी मोठी संकटे एका मिनिटात कापून काढेल. आणि आता ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता, तो सर्वात शक्तिशाली महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, पहा, आता आपण व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आला आहोत ना, जिथे मी तुम्हाला मेष राशीसाठीचा सर्वात शक्तिशाली 100% सिद्ध झालेला रामबाण सिद्ध पोटली उपाय सांगणार आहे. हा उपाय ज्या ज्या लोकांनी केला ना, त्यांच्या आयुष्यातील भीती, दारिद्र्य आणि शत्रूचा पुरता नायलाट झाला आहे. हा उपाय कसा करायचा, साहित्य काय लागेल, अगदी सविस्तर लिहून घ्या. मंडळींनो, हा उपाय तुम्हाला 28 ऑगस्ट रक्षाबंधनला सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी सकाळी करायचा आहे. एक छोटा त्रिकोणी लाल सुती कापड घ्या. 11 अखंड तांदळाचे दाणे, जसेच की अक्षदा, एकही तांदूळ तुटलेला नसावा. एक सुपारी, थोडे लाल चंदन किंवा कुंकू, एक चांदीचं नाणं असेल तर उत्तम, नसल्यास 5 रुपयाचं साधं नाणं देखील चालेल. थोडी दुर्वा किंवा सुकी तुळशीचे पाने. सकाळी स्नान करून लाल किंवा पिवळे स्वच्छ कपडे परिधान करा. घरातल्या पूजेच्या ठिकाणी महादेवाच्या फोटोसमोर किंवा शिवलिंगासमोर बसा. त्या लाल कपड्यावरील 6ही वस्तू व्यवस्थित ठेवा. त्यात कपड्याची छान पोटली, गाठोडी म्हणजेच की पोटली बनवा आणि त्याला लाल धाग्याने बांधा. ही पोटली दोन्ही हातात धरून डोळे मिटून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम महामंगल्य नमः, ओम महामंगल्य नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप झाल्यानंतर महादेवाला हात जोडून प्रार्थना करा. हे महादेवा, माझ्या आयुष्यातील सर्व नकर्मता, शत्रू, भीती आणि पैशाची अडचणी दूर कर आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. नंतर ही सिद्धी झालेली पोटली तुमच्या तिजोरीत, दुकानाच्या गल्ल्यात किंवा तुमच्या पाकिटात ठेवून द्या. या उपायाचा चमत्कारी प्रभाव, ही पोटली तुमच्या घरात ठेवतात तुमच्या भोवती एक अदृश्य सकर्मक ऊर्जेचं कवच तयार होईल. पैशाची आवक वेगाने वाढेल आणि घरातली भांडणे पूर्णपणे थांबतील. जर तुमचा महादेवर आणि या उपायावर मनापासून विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. तुमचं एक शेअर तुमच्या मेष राशीच्या भावांच्या किंवा मित्रांचं आयुष्य वाचू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ लगेच शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.